श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? म्हणजे आहात नाचताच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. ती आताची रास जे आपण बघणार आहे वृश्चिक रास असणार आहे. जुलै महिन्यासाठी असणार आहे आणि जुलै महिना 2026 आपल्यासाठी कसा असणार आहे वृश्चिक राशीसाठी हे आपण बघणार आहोत. करंट एनर्जी तुमची काय असणार आहे या महिन्यामध्ये. आता जस्टच पौर्णिमा होऊन गेलेली आहे चालू महिन्याची. तर एनर्जी काय सांगत आहे तुम्हाला ते आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीसाठी असणार आहे. वृश्चिक राशीसाठी हा महिना कसा जाईल, या महिन्यात कोणत्या गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रॉब्लेम खूप चालू आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होऊन गेलेले जरी असेल तरी आता सुद्धा तुम्हाला त्यावरती न्याय हवा आहे. खूप जणांच्या बाबतीत फॅमिली सेकंड मॅरेज सुद्धा दिसत आहे, सेकंड प्रेग्नेन्सी दिसत आहे, सेकंड बिझनेस दिसत आहे. काहीतरी नुकसान झालेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्यामुळे तुमचा बॅलन्स व्यवस्थित होता तो कुठेतरी बिघडलेला दिसत आहे किंवा उथल-फुथल आयुष्यामध्ये सगळं वेगळं-वेगळं काहीतरी घडतंय. जो बॅलन्स व्यवस्थित होता, तुमचा जो मार्ग व्यवस्थित होता तो कुठेतरी विस्कटतोय किंवा जे काही चाललंय आयुष्यात ते तुम्हाला समजत नाहीये, काय करायचं आणि काय करायचं नाही यामध्ये तुमचा गोंधळ उडलेला आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टी बॅलन्स नाहीये. यावरती तुम्हाला डिसिजन काय घ्यायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाहीये. आयुष्याला एक ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे. कोणत्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीयेत. आयुष्यात सुख, समाधान, शांतता सगळं असून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. पण जे काही आयुष्यात हवं होतं तेच तुमच्या आयुष्यात नाहीये आणि तेच तुम्ही गमावलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात उथल-पुथल निर्माण झालेली आहे. सगळं विस्कटल्यासारखं आयुष्य निर्माण झालेलं आहे. घरात व्यवस्थित शांतता नाहीये, तुमची मानसिकता व्यवस्थित नाहीये किंवा घरात असो किंवा बाहेर असो कुठेही गेला तरी तुमची मानसिकता अजिबात काम करत नाहीये. कुठंच तुम्हाला शांतता वाटत नाहीये. आणि दुसरं असं आहे की वायबल झालेलं आहे. पूर्ण मेंटॅलिटी तुमची वायबल म्हणजे खूपच डिस्टर्ब आहे. तुमचं शारीरिक दृष्ट्या बोलायला गेलं तर खूप पूर्णपणे ब्लॅकेज आहे तुमचं शरीर. खूपच म्हणजे खूप डॅमेज आणि ब्लॅकेज आहे. सुख सुविधा आहे तुमच्याकडे, असं नाही की तुमच्याकडे काय नाहीये, आहे सगळं आहे. पण जे हवं ते तुमच्याकडे नाहीये, ते विस्कटलंय, फसवलंय किंवा विश्वासघात केला किंवा ती व्यक्ती सोडून गेलेली असावी किंवा एखादं आर्थिक परिस्थिती असेल ती कुठेतरी तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवी तशी घडत नसेल, त्या सुद्धा गोष्टी तुमच्याबद्दल घडत आहेत. आणि इथं जास्त एनर्जी जी दिसत आहे ती लव्ह रिलेशनची दिसत आहे. म्हणजे सेकंड मॅरेज असेल, सेकंड व्यक्ती असेल, सेकंड पार्टनर असेल तुमचा, तो व्यक्ती तुम्हाला सोडून जात असेल किंवा तुम्ही दुसऱ्या नात्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करत असाल, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. फॅमिली थ्रू सुद्धा ह्या गोष्टी होत आहेत की डिवोर्स होत असेल तुमचा किंवा मॅटर काहीतरी झालेला असेल तुमचा, त्या सुद्धा गोष्टी इथं दिसत आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेलिब्रेशन पाहिजे आहे. लवकरात लवकर तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे आणि लवकरच तुम्हाला याचा निर्णय मिळावा, जस्टिस मिळावा, न्याय मिळावा. ह्या गोष्टीचा तुम्हाला खूप जास्त वाट बघत आहात आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये याव्यात ह्या सुद्धा तुम्हाला वाटत आहेत. आणि दुसरं जे आहे फॅमिली संदर्भात दिसत आहे. जास्त एनर्जी तर फॅमिली संदर्भात तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात. दुसरी जास्त एनर्जी इथं मला कोणती दिसत नाहीये. जास्तीत जास्त एनर्जी जी आहे ती फॅमिली थ्रू दिसत आहे. फॅमिली थ्रू म्हणजे तुमच्या लव्ह रिलेशनच्या थ्रू किंवा मॅरिड लाईफ थ्रू ह्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर दिसत आहे. एकतरी तुम्हाला मॅरिड करायचं आहे किंवा तुमचं मॅरिज झालेलं आहे, पण तुम्हाला दुसरं अजून एक थर्ड पार्टीशी डील करून तुम्हाला सेपरेशन म्हणजे एकत्र राहणे किंवा असं काहीतरी हवं आहे तुम्हाला, जे की तुम्ही दोन्ही व्यक्तींना सुखी ठेवू शकाल. अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल तुम्हाला करायच्या आहेत. ह्या सुद्धा इथे क्लिअरिटी दिसत आहे. तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे. फॅमिली जरी असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची जबाबदारी घ्यायची आहे किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत कनेक्ट व्हायचं आहे, हे सुद्धा इथे क्लिअर दिसत आहे. तुम्ही त्यामध्ये कन्फ्युजन आहात की निर्णय काय घ्यायचा आहे आणि काय घेतला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये होताना दिसतो आहे. तुम्हाला यावरती जस्टिस न्याय पाहिजे आहे, पण तो न्याय या महिन्यामध्ये मिळताना दिसत तो का हे बघूया आपण. क्लिअरिटी काय असेल या महिन्यामध्ये तुमची. बघा या महिन्यामध्ये तर तुम्ही घाई गडबड करू नका, कारण हे नातं तुमचं या महिन्यामध्ये कम्प्लीट होताना दिसत नाहीये. थोडा वेळ द्या या नात्याला. आणि दुसरं आहे, खूप अतिरिक्त होऊ नका, मूर्खपणा करू नका कोणत्या गोष्टीचा, कारण तुम्ही एक वेगळ्या वे मध्ये आहात. एका असं की भ्रम म्हणतो आपण. खूप जणांना हा वर्ल्ड माहित नसावा, खूप जणांना माहित आहे, कारण आपला व्हिडिओ खूप जण बाहेर देशामध्ये लोक सुद्धा बघत असतात. जे महाराष्ट्रामध्ये बघत आहेत, इंडियामध्ये बघत आहेत, त्यांना भ्रम हा शब्द काय आहे हे माहित आहे आणि खूप जणांना माहित पण नाहीये.
भ्रम म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही अडकलेला असतात, एखाद्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेले असतात किंवा एखादी माइंड मध्ये एखादी गोष्ट आपल्या बसते, एकदम फिट्ट बसलेली असते, मला तेच करायचं आहे. मला दुसरं काय माहित नाही. पण ते होणार आहे की नाही मला माहित नाही. पण मला तेच करायचं. हा जो भ्रम आहे तुमचा, तो कुठेतरी इगो जास्त झालेला आहे, भ्रम जास्त झाले. हा भ्रम तुमचा अति रिएक्ट होत आहे. तो जरा कुठेतरी थांबवा. कारण हे काम लवकर होताना दिसत नाहीये. कारण तुमचा मार्ग जो निवडलेला आहे तो 100% योग्य आहे असं नाहीये. कारण त्याच्यात चांगल्या, वाईट, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह कार्मिक गोष्टी सगळ्या आपल्यावरती लादल्या जातात. त्यामुळे त्रास पण होतो. खूप जणांची मनं दुखावली जातात किंवा खूप जण आपल्याला शिवीश्राप सुद्धा देत असतात. ह्या सगळ्या गोष्टी इथं घडताना दिसत आहेत. तुमच्याबद्दल सगळ्याच गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतील. हे आता तरी न्याय तुमच्या बाजूने होईल हे सांगता येत नाहीये. तुम्हाला थोडा वेळ घ्या. हवं तर तुम्ही पर्सनल रीडिंग घ्या आणि त्यामधून तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करून तुमच्या पर्सनल आयुष्याचं डिस्कशन करून मग निर्णय घ्या. घाई कोणती करू नका आणि ह्या महिन्याची एनर्जी तुमची अशीच राहणार आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमची मानसिकता इतकी रिॲक्ट आहे की तुम्ही कधीही काहीही निर्णय घेऊ शकाल. पण हा महिना त्या निर्णयासाठी योग्य नाही. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो करत राहिलात तर नक्कीच तुम्ही कोणत्याच अडचणीत फसणार नाही आणि तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. त्यातून सुद्धा जर तुम्ही करत असाल तर शेवटी तुम्ही तुमचं वाईट वेळ तुम्ही जवळ जवळ वळवून घेताय, हे मी तुम्हाला सांगते. पण अशा काही गोष्टी करू नका. आता ती वेळ सेटेबल नाहीये तुमच्यासाठी आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 11 तारीख, 11 नंबर तुम्हाला खूप शुभ आहे. 11 नंबर, 11 ची वेळ, 11 लोक ही तुम्हाला शुभ असणार आहे आणि लाल लाल म्हणण्यापेक्षा चॉकलेटी नाही, चॉकलेटी नाही, चेरी कलर, चेरी कलर, चेरी कलर आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. महत्वाचं काम कोणतं करणार असाल तर तुम्ही त्या दिवशी करायला हरकत नाहीये. गुरुवार तुम्हाला शुभ असणार आहे. पाण्यापासून सॉरी पाण्यापासून तुम्हाला थोडं सावध राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे. पाण्यासोबत तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाहीये. पाणी म्हणजे कुठे जिथं वाहतं पाणी असतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं नाहीये. एक नदी, विहीर, ओढा अशा काही ठिकाणी तुम्हाला जायचं नाही. कुठेतरी तुम्हाला दुष्परिणाम तिथून होताना दिसतो आहे किंवा तुमच्या अचानकपणे निगेटिव्ह गोष्टी किंवा माझं काम होत नाहीये, मी काहीतरी करून घ्यावं, मी काहीतरी करावं, अशा काहीतरी गोष्टी निगेटिव्ह तुमच्या डोक्यामध्ये येताना दिसत आहेत. तुम्हाला पाण्याच्या संदर्भात लांब राहायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या बाबतीत जर असं वाटत असेल, की असं म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, की तसं निगेटिव्ह गोष्टी काही होऊ नयेत. पाण्यापासून सतर्क राहायचं आहे, सावध राहायचं आहे. श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. आणि यापेक्षा क्लिअरिटी अजून किती हवी असेल किंवा यापेक्षा अजून हवी असेल क्लिअरिटी तर मला पर्सनली मेसेज करा. मी माझा नंबर शेअर केलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव.